माझं नाव अमोल मधुकर डुबे, राणा साडेगाव, तालुका जिल्हा परभणी. ही जे वाण आहे ती मिरची 121 वाण आहे. 121 सध्याची हिची लागवड जी केलेली आपण ती मे महिन्यामधली. ज्यावेळेस आपण आणलं त्यावेळेस रोप छोटं छोटं नर्सरीमधून. त्याच्यानंतर आपण याच्या भरपूर ठिबक वगैरे केलेलं आहे. ठिबक मार्फत 1919 खसवड्या सुरुवातीला आपण नेंदण खुरपणी वगैरे हे. त्याच्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये सर्वांनी पाणी दिलेले जेणेकरून मुळ्याला पान जाती सर्वच होईल. त्याच्या जवळपास ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 1 नंबर माल निघालेला आहे. त्याच्यानंतर याच्या समजा हस्त जी महिना असतो त्यावेळेस मिरची जे जुनं रूप असते ते कुंज जातात. म्हणजे व्हरायटी वगैरे समजा कमजोर पडती, थंडी वगैरेमुळे झाडं ट्रेसमध्ये जातात. ट्रेसमध्ये गेल्यामुळे काय होतं माहिती का, याची पानं जी येतं करपा पडतो, त्यावेळेस मग पोकडा पडतो. त्यावेळेस हे जे नवीन जे रोप आहे, हे जे जुनं रोप आहे जे रोप करता करता काय होतं, आपण नवीन औषध वगैरे वापरणं किंवा खत वगैरे वापरणं हे आपण सोडले सध्या नाही. म्हणून अशी हे जी हे त्याच्यानंतर ही जी वाण आहे समजा ही वापरली अंकुरचं जे पंचगंगा वापरलेले आपण वांगी जी हे पंचगंगा जवळपास आपण हे 3 महिन्यापूर्वी लावलेली छोटं रूप असताना सध्या याला फुलं वगैरे लागलेली सध्या. त्याला आपण सुरुवातीला 9, 24 आणि 10, 26 हे 2 खत वापरलेली. त्याच्यानंतर आपण कोराजन फुलांकरता, त्याच्यानंतर आपण बुरशीनाशक वापरलेले आपण आदामाचं. समजा ही जी वाढ झालेली आहे जवळपास 2-2.5 महिन्याची वाढ आहे. सुरुवात आपण जे रोप आणले होते त्याची एकदम लहान रोप होते 2-2.5 महिन्यापूर्वीचे. म्हणजे टोमॅटो रोप आहेत ना जवळपास 2 महिन्यापूर्वी लावले होते. या टोमॅटोचे वाण जे गावरान म्हणून पद्धत केलेली आपण या गावरान रोपाची नर्सरीमधून आपण रोपं आणलेली इथं लहान असताना जवळपास रोप असताना 1.5 महिन्यापूर्वीची. आता याची जी वाढ जी आहे जवळपास 3.5 महिने किंवा 3 महिन्यापूर्वीची वाढ आहे याची. समजा ही जे वाण आहे समजा आपल्यापाशी ते गावरान पद्धती वाण आहे. बरं, हिला सुरुवातीला आपण 9-24 जे सर्वोत्कृष्ट खते माळ्या घरता ती आपण वापरलेले आहेत. म्हणजे 9-24 म्हणजे कसं, आपण ज्यावेळेस दुय्यम घटक, मुख्य घटक आणि सूक्ष्म घटक या तिन्हींचा जी बॅग जी असती तो 9-24मध्ये अवलंबून आहे. बाकीच्या कोणत्या बॅगला सध्या जुन्या बॅगला ती व्हरायटी नाही सध्या. म्हणून एकाच बॅगमध्ये 6 व्हरायटी असल्यामुळे आपण 9-24 खत वापरलेले आहे आपण. हे भाजीपाला किती एकरमध्ये केलेला आहे आणि खर्च किती आलेला आहे? हे जे भाजीपाला जे केलं 1 एकर भाजीपाला आहे, पण एकरमध्ये व्हरायटी अलग आहेत. म्हणजे समजा आपण कोथिंबीर धरली, कोथिंबीर आहे, शेपूची भाजी आहे, पालकाची भाजी आहे. त्याच्यानंतर आपण वाल जी आहे मेन जी ही वाल जी आहे समजा उन्हाळ्यातले वाल आहे. उन्हाळ्यातले वाल समजा आता आहे तोडायला. नंतर वांगे व्हरायटी आहे, मिरची व्हरायटी आहे. त्याच्यानंतर म्हणजे दोडका आहे, कारली आहे. त्याच्यानंतर आपल्यापाशी फुलबाग होती अगोदर. ही जी फुलबाग होती आपण काढलेली की जी दिवाळीला किंवा आपण चमेली अस्टर वगैरे घेत असतो समजा आपण. शेतकरी आमच्या धोरणामध्ये कसं समजा आम्ही शेती असते घरपूर समजा, तेव्हा शेती म्हणजे कसं बाहेर ठिकाणी शेती समजा आमची दुसऱ्या म्हणजे शेतामध्ये हळद वगैरे कापूस असते. पण ते हळदीला हळद किती येते जवळपास 12, 13, 15 सोळ्यानंतर उत्पन्न भेटते आपल्याला. भाजीपाल्यात कसं समजा तुम्हाला 10 महिन्यानंतर किंवा 10 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर भाजीपाल्याचं उत्पन्न भेटू शकते. त्या उत्पन्नातून आपण बाहेरचे समजा 12 महिने 6 महिने जे उत्पन्न असते त्याकरता आपण खर्च लावू शकतो. म्हणजे उत्पन्न कसं आहे माळ्याचं 3 महिन्याला किंवा 4 महिन्याला ते आज पर डिपेंड काय अवेलेबिलिटी ऑफ कॉस्ट ऑफ मार्केट. बरोबर, जेव्हा असा मार्केटला भाव असते समजा ही जी मिरची आपण दाखवलेली आपण जवळपास उन्हाळ्यामध्ये 20-25ला पाव विकलेली, तर द्यायचं भाव रेट काय फक्त 20-25 रुपये किलो मार्केटचा. बरोबर, ही टमाटर आपण बघितलेले आपण टमाटर ज्यावेळेस बघितलं होतं तर मार्केटचा भाव समजा 1000-1200 कॅरेट जवळपास 20ला पाव 30ला पाव मार्केट आपण टमाटर विकलेले. सध्या मार्केट भाव सध्या काय 20-40 किंवा हातावर जे विकले आपण समजा घरगुती तर 40-50 आपण मार्केट करू शकतो घरगुती. मेन मार्केट विकलं आपण 10-20 रुपये सुद्धा किलो टमाट्याचा भाव सध्या. बरोबर, त्यानंतर भरपूर समजा ही जी आपण दाखवा सगळं ही जे आपण बघितलेलं आहे जवळपास हे उन्हाळ्यातले बाग आहे. ही जी उन्हाळ्यातली बाग आहे आपण जवळपास ही म्हणजे 6 महिन्यापूर्वी हिचा प्रत्येक गोष्टीचा आपण भाव खाल्लेला आहे. म्हणजे 20ला पाव, 15ला पाव, 25ला पाव. सध्या हिवाळ्यामध्ये काय असतं ते रोग कमी पडतो, माळ भरपूर होते, त्यामुळे भाजीपाल्याचा रेट कमी पडतो. म्हणून सध्या जे 2-3 महिने असतो सध्या 2-3 महिने भाजीपाल्याचा भाव कमी असतो. थंडीमुळे भाजीची वाढ होते, रोग जास्त कमी पडतात, यामुळे भाव पडतो. उन्हाळा लागल्यानंतर आपण काय करू शकतो माहिती का, आपण उन्हाळा लागला की समजा शेतकऱ्यांनी प्रत्येक काय करायला पाहिजे थोडं भाजीपाला तयार करायला पाहिजे. पण जेणेकरून जे आउट ऑफ साईडचा भाजीपाला येतो मुंबई पुण्याकडचा शेडनेटचा वगैरे उन्हाळ्यामध्ये मिरची येते, टमाटे येते, भाजी येते, कोथिंबीर येते, हे बाहेरून माल येतो ना.
तर समजा जवळपास परभणी जिल्हा किंवा हिंगोली जिल्हा जवळपास माळत नसते, बरोबर आहे. जर पाणी असेल उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाणी असेल, ठिबक असेल, सरी असेल आणि शेत जवळ असेल, मग शेत जवळ म्हणजे कसं तुम्हाला काढायला टाईम लागला नाही पाहिजे, चटकन काढणं मार्केटला हे असलं पाहिजे आणि मजूर भेटले पाहिजे. त्यानंतर चौथा प्रॉब्लेम काय की जनावरं रानडुकरं यांचा त्रास तुम्हाला असलेला भाजीपाल्याला. आपण लावलं समजा रानडुकरं आले, चेक खतम करून गेले, आपल्या लक्षात काही उरत नाही. म्हणजे कॉस्ट ऑफ काय असते माझ्या सुरुवातीला बियाचा खर्च, आपल्या लागवणीचा खर्च, बरोबर आहे, काढायचा खर्च, मार्केट खर्च, हे सर्व खर्च करून आपल्या व्हॅल्युएशन आपल्याला करावं लागते. यामुळे आपल्या भाजीपाल्याला कसं असतं माहिती काय, एक तर आपल्यापाशी मजूर असलं पाहिजे, दुसरं गोष्ट शेत जवळ असले पाहिजे, तिसरी गोष्ट आपल्यापाशी पाणी असलं पाहिजे आणि नियोजन असलं पाहिजे. सरी, ठिबक किंवा वाफे असेल ना तर सरी असेल कोणतं चालते. आता आमच्या इथं बघा तुम्ही, आम्ही ठिबकवर बी केलेलं आहे. इकडं दाखवा, इकडं हे ठिबकवर केलेलं आहे आम्ही. तिथे बघा आपण ती वाफे पण केले भाजीला पलीकडे, तिकडे ठिबक नाही आपल्यापाशी. म्हणजे आपण ठिबक बी आहे आपल्यापाशी, सरी बी आहे, वाफे हे बाई. हे उत्पन्न वार्षिक आहे का त्रैमासिक आहे? नाही हे कसं आहे, आता जे भाजी असते, भाजी जवळपास 1.5 महिना लागते भाजीला. मेथी असो, शेपू असो, पालक असतो 1.5 महिना. मिरची असते 3 महिन्यापूर्वीची उत्पन्न आपल्याला. वांग, मिरची, कारले, दोडके असा 3 महिने 2.5. भाजीपाला डिपेंड काय असते ॲज पर अवेलेबल कॉस्ट, म्हणजे मार्केट कॉस्ट जसं असेल तसं आपल्या उत्पन्न बरोबर आहे. एखाद्या वेळेस काय होतं, आपण 10 किलो कोथमीर न्या मार्केटला, आपल्या 1000 भेटतं, 1000 रुपये, बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपला भाव असेल त्यावेळेस, आता सध्या मार्केटचा कमी भाव 10 रुपये किलो आहे, बरं. आपण 10 किलो कोथमीर घेऊन गेलो मार्केटला, फक्त आपल्या 100 येणार. 100 मध्ये जाण्याचा खर्च, आपलं भरपूर समजा अवेलेबल कॉस्ट, मेंटेनन्स वगैरे ही आपल्याला परवत नाही. भाव असेल तर आपल्याला भाजीपाला पुरते. तरी बी जर घरी आपण भाजीपाला जर केला तर बाकी उत्पन्नापेक्षा, म्हणजे भाजीपाल्याच काय, बाकी उदाहरणं हळद आहे, कापूस आहे, आपण जर लागवड इन्व्हेस्टमेंट केली त्याला खर्च खूप आहे. म्हणजे कसं सुरुवातीला तुम्ही त्याला इंधन, औषध, खत पाणी 6 महिन्यानंतर, मग 6 महिन्यानंतर तुम्हाला येईल का नाही हे निसर्गावर अवलंबून आहे. पण भाजीपाल्याच काय की तुम्हाला 2 महिन्यानंतर बाबा हे भाजीपाला नाही आला किंवा हे येऊ शकतो, हे नाही आला हे येऊ शकतो. भाव जे आहे मार्केट डिपेंड आहे, बरोबर. जर अवेलेबिलिटी जास्त असेल भाजीपाल्याची भाव कमी लागतो, उपलब्धता कमी असेल तर भाव जास्त लागतो. आता शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? शेतकरी एकच आव्हान आहे, बरोबर आहे. जर तुम्हाला भाजीपाला करायचा असेल तर मेन काय आपल्याला मार्केट काय हे बघायला लागतं. मार्केटला तुम्हाला काय पिकवायचं आहे, मार्केटला काय चालते. उदाहरणार्थ परभणी मार्केट आहे, नांदेड मार्केट आहे, हिंगोली आहे. तर नांदेड धरलं उदाहरणार्थ, आमचं परभणी मार्केट आहे, नांदेड धरलं. नांदेडला जे शहरी भाग आहे, जास्त परम भाग आहे, तुम्ही जास्त काय करा, तुम्ही जे नांदेड भेटत नाही नांदेडमध्ये ते करा. जास्त पालेभाज्या तुम्हाला वापर करावा लागतो, जे काही शहरामध्ये उगवू शकत नाही. म्हणजे बटाटे, कांदे हे साठवणुकीचे उत्पन्न येते, हे त्यांना कधीही अवेलेबल होऊ शकतात, बरोबर आहे. हे अवेलेबल कधी होऊ शकतात, पण तुम्ही जर भाजीपाला, ताजा भाजीपाला असेल, उदाहरण मेथ्या असेल, पालक असेल, चुका असेल, कोथिंबीर असेल, हे कधीही आपण साठवू शकत नाही. हे ताजा तुम्हाला मार्केटला नेऊन टाकावं लागतात, त्यावेळेसच तुम्हाला तो भाजीपाला भेटेल. मग अशा वेळेस सुरुवातीला समजा फक्त हिवाळ्याचे 2 ते 3 महिने आपण तो भाजीपाला कमी करायचा, म्हणजे एकदम संपून टाकायचं नाही, फक्त कमी करायचा. उन्हाळा असो किंवा पावसाळा असो त्यावेळेला जास्त असं भाजीपाला भर द्यायचा तुम्ही. म्हणजे भाजीपाला शहरी लोक आपण घरच्या घरी तयार करू शकत नाही. म्हणून पालक असो, शेपू असो, मेथी असो किंवा कोथिंबीर असो, ह्या 4-5 भाजीपाला आहेत. ह्या भाजीपाला सुरुवातीला म्हणजे उन्हाळा असो, पावसाळा असो, या 8 महिने हे भाजीपाला कंटिन्यू टाकणं कामी. या 8 महिन्यामध्ये तुम्हाला बरोबर भाव भेटणार. एक महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर हे कालांतराने पण भेटणं भज्जा. म्हणजे बाकीच्या अवंतरापेक्षा उत्पन्न आहे, म्हणजे कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो, यांच्यापेक्षा लवकर तुमच्या खिशामध्ये 10 पैसे येतील आणि त्या पैशामध्ये तुमचे पुढची कामं होतील.